भाऊच्या धक्क्याच्या आधी आलेले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड्स आणि या फायनल वोटिंग ट्रेंड्स मध्ये कळून येतं की आज बिग बॉसच्या घराच्या बाहेर कोण जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 6 जण हे नॉमिनेशन मध्ये होते आणि आता वोटिंग लाईन्स या क्लोज झालेल्या आहे आणि त्या 6 जणांपैकी आपण जर कंपेअर केलं की कोण बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाऊ शकतं, तर मित्रांनो नंबर 6 ला फिनिश केलेला आहे सागर कारंडेने, जो की सागरचं गेम बिग बॉस मध्ये मागच्या 3-4 आठवड्यात म्हणजे 1 महिन्यात दिसूनच नव्हता आला आणि त्यामुळे तो होता नंबर 6 ला। नंबर 5 ला मित्रांनो फिनिश केलेला आहे रेवा कौरासेनी। रेवा ही घराची कॅप्टन होती, पण याचा अर्थ असा नाही की ती घराच्या बाहेर जाऊ नाही शकत। रेवा पण घराच्या बाहेर जाऊ शकते आणि तिला पण खूप कमी वोटिंग आहे, ती आहे नंबर 5 ला। मित्रांनो नंबर 4 ला आहे विशाल कोटियान। विशाल कोटियानला इतक्या लवकर बिग बॉस काय बाहेर काढणार नाही, कारण की तो त्यांचा कामाचा खेळाडू आहे। त्यानंतर मित्रांनो बात राहिली नंबर 3, नंबर 2 आणि नंबर 1 ची। तर मित्रांनो नंबर 3 ची आपण जर बात केली तर नंबर 3 ला फिनिश केलेला आहे राखी सावंत, नंबर 2 ला आहे अनुश्री माने आणि नंबर 1 ला पहिल्या दिवशीपासूनच होता तो आहे राकेश बापट। तर मित्रांनो आज जर इविक्शन झालं तर मोस्ट ऑफ द चान्सेस आहे की सागर कारंडे यांचं इविक्शन बिग बॉसच्या घरात होऊ शकतं, कारण की रेवा कौरासीला मागच्या 2 आठवड्यात पण ती जाऊन नॉमिनेशन मध्ये होती आणि तिचा वोटिंग लाईन्स खूप खराब होता, ती शेवट होती वोटिंगला, तरी पण बिग बॉसनी तिला घराच्या बाहेर काढलं नव्हतं आणि या आठवड्यात पण बिग बॉस तिला घराच्या बाहेर काढणार नाही, कारण की ती कॅप्टन झालेली आहे। आणि त्याचमुळे मित्रांनो चान्सेस आहे की सागर कारंडे बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाऊ शकतात। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की बिग बॉस या आठवड्यात वोटिंग नुसार इविक्शन करेन की त्यांच्या मनानुसारच करेन? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।